जय भीम जय भीम जय भीम जय भीम तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय। मित्रांनो, आपण महाडमध्ये जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला होता या ठिकाणी आलेलो आहोत। बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे। कारण जे हक्क अधिकार तुम्हाला आम्हाला मिळाले पाहिजेत आणि जे हक्क अधिकार तुमच्या माझ्यासाठी महत्त्वाचे वाटतात ते हक्क अधिकार आमच्या हिताचे असले पाहिजेत। आणि म्हणून तो विचारांचा हा सगळा लेखाजोखा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं 14 तळ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। या जरा अभिवादन करू आणि छान वाक्य आहेत बाबासाहेबांच्या विचारांमधून त्या विचारांवर आपण विचारांचं सागर करूया। पण येत नाही बरं का संतोष सर बाबासाहेबांचे येत नाहीये, पुतळा येतच नाहीये। वरून असा खाली घ्यायचा, असंच घेतो। हां बस ओके। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। जय भीम जय भीम जय भीम जय भीम। मस्त असं जरा 14 तळ्याचं गोल राऊंड मारायचं। रणजित मागे सुंदर लिहिलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं की हा जसा हक्काचा लढा आहे तसाच आम्ही आपण हे इज्जती करता त्यासाठी वाटेल त्या करण्याची आमची तयारी आहे। म्हणजे का आम्ही झगडतोय तर आमच्या इज्जतीसाठी आणि त्याच्यासाठी वाटेल तो संघर्ष करण्याची आमची तयारी आहे। आणि बाबासाहेबांनी तो संविधानाच्या माध्यमातून संघर्षाची ज्योत आहे। लोकांच्या राजकीय व सामाजिक जीवनात स्वतःचा एकही थेंब न सांडता क्रांतिकारक बदल घडवून आणणे म्हणजेच लोकशाही। म्हणजे जी माणसं आहेत मुठभर आहेत त्यांच्या कुठल्याही शरीराला इजा न होता लोकशाही मार्गाने आपण संघर्ष करून ती जी क्रांती आहे, जी चळवळ आहे ती मजबूत करायची आणि ती इतकी मजबूत करायची की ते रक्त न सांडता ती क्रांती झाली पाहिजे। जातीयतेचा भस्मासूर नष्ट केल्याशिवाय राजकीय सामाजिक अथवा आर्थिक सुधारणा शक्य नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे की जातीयतेचा भस्मासूर आणि आज प्रत्येक क्षणाला जातीच्या आणि धर्माच्या उतरंडी ह्या इतक्या भयानक झालेल्या आहेत की जातीयवादी शक्ती, जातीयवादी सरकार, जातीयवादी नेते, जातीयवादी भूमिका आणि ही सगळी व्यवस्था उद्ध्वस्त करायची असेल तर त्या सामाजिक चळवळी तेवढ्या मजबूत झाल्या पाहिजेत, ती व्यवस्था तशी करता आली पाहिजे। म्हणून जातीयतेचा भस्मासूर नष्ट केल्याशिवाय राजकीय असो, सामाजिक असो किंवा आर्थिक असो कुठलीही क्रांती, सुधारणा किंवा ती प्रगती अपेक्षित नाही। ते त्यांनी इथं म्हणून हे एक प्रातिनिधिक स्वरूपात आहे। मोहिते साहेब, पाणी, चळवळ, विचारधारा जोपर्यंत आम्ही कुठला संघर्ष करणार नाही, जसं महात्मा गांधींना मिठाचा सत्याग्रह करावा लागला, काय त्यांच्या मागे त्यांचं रिझन होतं उभ्या देशाला माहिती आहे, परंतु एक चिमूटभर मीठ सुद्धा काय करू शकतं हे त्यांनी त्या सत्याग्रहातून दाखवलं। तसं बाबासाहेबांनी 14 तळ्याचा हा सत्याग्रह जी वर्णवर्चस्ववादी भिंती होत्या किंवा जी जातीयतेच्या भिंती होत्या, ज्या अस्पृश्य आणि स्पृश्यच्या जे काही सामाजिक आणि त्या लढाया होत्या त्या सगळ्यांना त्यावेळेस संघर्ष करून किती लोकांनी त्यावेळेस सुद्धा हे केले। आणि मनुस्मृती जाळली कुठं, मनुस्मृती जाळली कुठल्या भूमीमध्ये, तर हे सगळं या ठिकाणी पाहायला मिळतं। आणि मला असं वाटतं तुम्ही सुरुवातीला जे सांगितलं ते परत सांगितलं पाहिजे की बाबासाहेबांना जो अभिप्रेत समाज होता तो समाज खऱ्या अर्थानं तयार झालाय का, ती मानसिकता माणसामध्ये राहिली का? जे स्वतःला बाबासाहेबांच्या आंबेडकरी विचारधारेतले लोक समजतात, जे बाबासाहेबांना स्वतःला अनुयायी समजतात, जे आंबेडकरी चळवळीतले स्वतःला समजतात, पण खऱ्या अर्थानं
बाबासाहेबांच्या या पवित्र ठिकाणावरून सांगू इच्छितो की माणसाची मानसिकता निवड ढासळली. बाबासाहेब म्हणले गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल, पण माणसाची मानसिकता झाली त्याच्या सुधारवणार. बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेण्याची वेळ आहे, डोक्यावर घ्यायचे नाही. जयंती आली की आपण जागृत होतो आणि मग स्वतःला मी कसा बाबासाहेबांचा अनुयायी, मी कसा आंबेडकरवादी आहे, मी कसा आंबेडकरांच्या विचारांशी हे दाखवण्याचा सतत प्रयत्न करतात. पण बाबासाहेबांनी जे विचार सांगितले, बाबासाहेबांनी जो जनतेला संदेश दिलाय संविधानाच्या माध्यमातून असं घडायच्या, पाळतय कोण, वाचतय कोण, माणसाची मानसिकता आहे ना भ्रमिष्ट झालेली आहे. आपण असं म्हणतोय नेहमी की बाबासाहेबांच्या विचाराशी आता एकनिष्ठ असलं पाहिजे, प्रामाणिक असलं पाहिजे. आताच्या इलेक्शन झाल्या, ज्या निवडणुका झाल्या, लोकांनी पैसे घेऊन सर्वोच्च मतदानाचा अधिकार विकलेला आहे. म्हणून बाबासाहेबांच्या विचारांचा खून आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणून आज बाबासाहेबांच्या या पवित्र भूमीतून जिथं बाबासाहेबांनी पाण्या चळवळ उभी केली, सत्याग्रह केला, ज्या बाबासाहेबांचे पवित्र पाय या ठिकाणाला लागलेले, त्या ठिकाणाचा सुद्धा आपण सत्कार करत नाही, समारंभ करत नाही, त्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येत नाही. ही खेदाची बाब, ही दुःखाची बाब आहे. म्हणून आज संतोष भाऊ शिंदे म्हटले, या ठिकाणाला जर आपण भेट नाही दिली तर आपण आयुष्यामध्ये येऊन काहीच केलं नाही. जगायचंय तर बाबासाहेबांचे विचार डोक्यावर नाही तर डोक्यात घेऊन जगायचंय. हा संघर्ष आहे आपला आणि तो संघर्ष रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत संतोष भाऊ आपल्या माध्यमातून, चळवळीच्या माध्यमातून, आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचा सतत प्रयत्न करत असतो. लोकांना प्रबोधन करून आम्ही नेहमी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. बाबासाहेब डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याची वेळ आहे. जैनपुरतं जात होऊ नका. बाबासाहेब कार्य पुन्हा एकदा आपल्याला समाजापर्यंत न्यायचं, शेवटपर्यंत बाबासाहेबांचे विचार पोहोचले पाहिजे, ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. म्हणून आज चौदार तळ्यावरून लोकांना बाबासाहेबांचा एक पुन्हा एकदा विचार जागृत करण्यासाठी या ठिकाणी आलो. विनंती करतो, आव्हान करतो या माध्यमातून आपण सुद्धा आलं पाहिजे बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक झावण्यासाठी. आणि जिथून बाबासाहेबांनी मनोवृत्ती जाळली, ह्या चौदार तळ्याला स्पर्श केला, कितीतरी दिवस या पायऱ्यांवरती बसून संघर्ष बाबासाहेबांनी सुरू केला, ती माती, ती भूमी आपण पाहिली. विनंती या ठिकाणी आपण सर्वांना करतो. संतोष भाऊ पुन्हा आपले विचार आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडावे अशी विनंती करतो. खरं तर तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये भारतीय संविधानाला आपण त्या लोकशाहीमध्ये जगतोय. फक्त एवढंच म्हणायचंय, म्हणून मला असं वाटतं की जाती धर्माच्या पलीकडे जाऊन विचारांवर प्रेम करून चळवळी मजबूत केल्या पाहिजेत. आणि प्रत्येकाने महापुरुष प्रायव्हेट लिमिटेड करून टाकलाय. तुमची माझी नैतिक जबाबदारी की त्या सगळ्यांमधून आता महापुरुषांना बाहेर काढणं हे चळवळीतल्या लोकांचं यश आहे आणि त्यांचं काम सुद्धा आहे आणि ते करत सुद्धा असतात. पण या निमित्तानं परत एकदा त्या विचारांचा जागर झाला पाहिजे. नुसतं महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचं, शिवाजी महाराजांचं म्हणून उपयोग नाही, तर त्या विचाराने आम्हाला काम करावं लागेल. नाहीतर आम्ही आमचे, मगाशी मोहिते साहेबांनी सांगितलं, आम्ही आमचं मत विकतो, इमान विकतो, आम्ही गद्दार होतो आणि नको त्या लोकांना निवडून देतो. त्याची फक्त ताकद एवढीच आहे की पैशावर ते विकत आपल्याला घेतात, आपण मात्र आपल्या देशाची नटलेली लोकशाही विकण्यासाठी पाठिंबा देतो. तर ही व्यवस्था असली गाडली पाहिजे आणि चांगलं काहीतरी निर्माण झालं पाहिजे. भविष्यात होईल न होईल माहीत नाही, पण तुमच्या माझ्यासारख्यांनी आपला संघर्ष मात्र आपण कायम ठेवला पाहिजे. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय, जय भीम.